हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय वर्ड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे हे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर रोज रोज आता आपल्या चॅनलवरती खोपा हेअरस्टाईल, आंबाडा हेअरस्टाईल हेच चालू आहे। पण खोपा हेअरस्टाईल, आंबाडा हेअरस्टाईल आपण रेग्युलर घालू शकत नाही, म्हणजे आपण नॉर्मल जेव्हा साडी घालतो तेव्हा घालू शकत नाही। काही फंक्शन असेल, काही असेल तर ठीक आहे। आणि त्याचबरोबर खोपा हेअरस्टाईल किंवा आंबाडा हेअरस्टाईल आपण ड्रेसवरती सुद्धा करू शकत नाही। म्हणजे ठराविक ड्रेसवरती सूट होते ती, जर तुम्ही हेवी ड्रेस वगैरे घातला असाल, पण नॉर्मल जेव्हा आपण ड्रेस वेअरिंग करतो तेव्हा त्याच्यावरती आपण त्या हेअरस्टाईल्स करू शकत नाही। मग अशा सिच्युएशन्स मध्ये आपण ओपन हेअरस्टाईल करू शकतो। तर त्या कशा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आणि बरेचदा काय होतं की आपल्याला ओपन हेअर पण ठेवायचे नसतात आणि खूप जास्त टाईट वेणी सुद्धा बांधायची नसते। मग अशा वेळी तुम्ही ह्या ज्या हेअरस्टाईल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे त्या तुम्ही करू शकता। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर आज आपण एकच नाही तर बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या अशा डेली आपल्याला झटपट करता येतील अशा या हेअरस्टाईल्स बघणार आहोत। तर सगळ्यात पहिला मी केस व्यवस्थित असे विंचरून घेतलेले आहेत आणि पहिली जी हेअरस्टाईल आहे ती म्हणजे दोन्ही बाजूने मी थोडे थोडेसे असे केस पाठीमागे घेतलेले आहेत आणि अगदी थोडे थोडे समोरून पाठीमागे घेतलेले आहेत। मधले जे केस आहेत ते मी तसेच सोडलेले आहेत आतमध्ये आणि दोन्ही बाजूचे केस थोडे थोडे घेऊन पाठीमागे इथे एकत्र करून त्याला ब्लॅक कलरचा एक छोटासा रबर लावून त्याला इथं सिक्युअर करून घेतलेला आहे। आता याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता, हे पण खूप छान दिसतं। पण याला अजून थोडं डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी इथे मी अशा प्रकारचा एक बो घेतलेला आहे, जो क्लिप बो असतो। मार्केटमध्ये इझिली आपल्याला 30-40 रुपयाला मिळून जातो। हा जर तुम्ही लावला तर इथे तुमची एक सुंदर अशी हेअरस्टाईल तयार होते। ही हेअरस्टाईल तुम्ही साडी किंवा ड्रेसवरती कोणत्याही आउटफिटवरती घालू शकता, खूप छान आणि जबरदस्त दिसते। त्यानंतर आता याच हेअरस्टाईलमध्ये अगदी थोडासा आपण बदल करणार आहोत, म्हणजे हेअरस्टाईल आहे तीच ठेवायची आपल्याला। फक्त आता इथे जिथे आपण रबर लावलेला होता ना, त्या रबरच्या आतमधल्या बाजूला अगदी सेंटरला एक बोट टाकायचं आहे आपल्याला आणि ही जी खाली आपण रबर लावून सोडलेली केस आहेत ना, ती फोल्ड करून आतल्या बाजूला टाकून आतून बाहेर काढायची आहेत। असं आपल्याला त्याला 2 वेळा फिरवून बाहेर काढायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदी सुंदर अशी एक वेगळी अशी थोडीशी हेअरस्टाईल तयार होते। अगदी थोडासाच बदल आहे, जास्त पण नाही, पण थोडासा वेगळा लुक येतो। आता इथे तुम्हाला बो हवा असेल तर तुम्ही बो लावू शकता किंवा ॲज इट इज असंच सुद्धा ठेवू शकता। अगदी थोडासा फरक जाणवतो बघा, म्हणजे हे जे रोल आहेत ना दोन्ही बाजूचे ते या हेअरस्टाईलमध्ये दिसून येतात। आणि जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा बोन असेल तर मग तुम्ही अशा पद्धतीची हेअर एक्सेसरीज सुद्धा ह्याच्यामध्ये लावू शकता। तर माझ्याकडे हे इयरिंग होती बघा एक मोठी अशी, तर त्याचा मी दांडा जो आहे तो असा फोल्ड केला आहे आणि तो त्याच्यामध्ये रबरमध्ये अडकवून अशा पद्धतीने घातलेला आहे। खूप छान असा लुक येतो आणि अगदी सिंपल असा लुक येतो। त्यानंतरची आपली मेन हेअरस्टाईल आहे जी की आज मी तुम्हाला दाखवणार आहे। ही जी हेअरस्टाईल आहे ना ती थोडीशी तुम्हाला सागरवेणी जशी असते ना आपली तशा पद्धतीची दिसेल, पण ही सागरवेणी नाही आहे, तर ही वेगळी हेअरस्टाईल आहे। तर या हेअरस्टाईलसाठी आपल्याला समोरून पूर्ण स्ट्रेट केस घ्यायचे आहेत आणि समोरून थोडंसं केसाचं पार्टिशन घेऊन पाठीमागे आपल्याला त्याला रबर लावायचं आहे अशा पद्धतीने। आता इथे रबर लावून झाल्यानंतर बघा काहीसा अशा पद्धतीचा लुक दिसेल। आता काय करायचं, हा जो आपण रबर लावून घेतलेला आहे ना तो थोडासा लूज करायचा आणि त्यानंतर अगदी सेंटरला अशा पद्धतीने एक बोट आतमध्ये टाकायचं आणि इथे एक थोडासा स्पेस करून घ्यायचा आणि खाली जे रबर लावून सोडलेले केस आहेत ना ते वरच्या बाजूला फोल्ड करून आतमधून बाहेर काढायचे। तर इथे केस जे आहेत ते फोल्ड करून घेतल्यानंतर केसांमध्ये असा काहीसा लुक क्रिएट होईल। आता बघा हे जे आपण रबर लावून घेतलेले केस आहेत ते तसेच खाली सोडायचे आणि त्यानंतर त्या दोन्ही बाजूने पुन्हा थोडासा पार्ट घ्यायचा आहे केसांचा आपल्याला अशा पद्धतीने। आणि आता त्या केसांच्या वरच्या बाजूला घ्यायचा, जे आपण रबर लावून सोडलेले केस आहेत ना ते याच्यामध्ये पकडायचे नाहीत आपल्याला, ते तसेच खाली सोडायचे आणि त्याच्या वरच्या बाजूला हे दोन्ही बाजूचे सेक्शन घेऊन इथं त्याला रबरनं पुन्हा सिक्युअर करून घ्यायचं। आणि जसं आपण वरचा जो केसांचा पार्ट आहे तो फोल्ड करून घेतलेला होता ना बोट टाकून, तशाच पद्धतीने इथे सुद्धा पुन्हा आपल्याला असा अंगठा खालून आणि एक बोट वरच्या बाजूने टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे जे केस आहे ते त्या आतमध्ये होलामध्ये टाकून खालच्या बाजूने असे बाहेर काढायचे आहेत। तर इथे तुम्हाला समजलं असेल। आणि जर तो फोल्ड व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही अजून एक फोल्ड करून घ्या, म्हणजे 2 फोल्ड केल्यानंतर त्याचा जो लुक आहे ना तो व्यवस्थित प्रॉपर दिसेल। आता हे 2च फोल्ड करून तुम्ही इथे एखादी एक्सेसरीज वगैरे लावू शकता, म्हणजे हा एक आपली इथे छोटीशी एक हेअरस्टाईल तयार होते। पण आपल्याला इथपर्यंतच थांबायचं नाही आहे, तर ह्याची फुल जी आपली हेअरस्टाईल आहे ना ती करायची आहे। तर त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा सेमच प्रोसेस करायची आहे। पुन्हा थोडे थोडे पार्ट दोन्ही बाजूने केसांचे घेऊन
घेऊन पुन्हा त्याला रबर लावायचं आहे, पुन्हा त्याला 2 फोल्ड करून घ्यायचं आहे. म्हणजे बघा आपण पहिला जो फोल्ड केला तो फक्त सिंगल केला, बाकीचे जे आपण फोल्ड करणार आहोत ना ते आपण डबल करणार आहोत, कारण की तो जो रोल आहे तो व्यवस्थित असा दिसला पाहिजे त्यासाठी. तर इथे अगदी शेवटपर्यंत मी रोल करून घेतलेले आहेत. जर आता इथे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे बो वगैरे लावून तुमची हेअरस्टाईल कंप्लीट करू शकता, पण मला इथे याला बो नाही लावायचा आहे. त्यासाठी मग इथे मी एक छोटासा ब्लॅक कलरचा रबर लावून घेतलेला आहे. आता इथे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ही हेअरस्टाईल ॲज इट इज अशीच ठेवू शकता. इथं आपली हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे, पण याला मला थोडंसं अजून डेकोरेटिव्ह बनवायचं आहे. त्यासाठी ना इथे मी यू पिनमध्ये मोती टाकून घेतलेले आहेत. आता या ज्या मोती टाकून घेतलेल्या यू पिन्स आहेत ना त्या आपल्याला जिथं जिथं आपण रबर लावलाय त्या रबरमध्ये अशा पद्धतीने खोवून घ्यायचे आहेत. आता या यू पिन्स मी कशा तयार केल्यात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याच्यासाठी एक व्हिडिओ आहे, तो तुम्हाला पाहावा लागेल. तर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. आणि त्याचबरोबर इथं आपली सुंदर अशी हेअरस्टाईल तयार झालेली आहे. ही हेअरस्टाईल तुम्ही कोणत्याही आउटफिटवरती, अगदी साडी ड्रेस कोणत्याही आउटफिटवरती घालू शकता. खरंच खूपच छान दिसते. आता बऱ्याच जणांच्या अशा कॉमेंट्स असतात की ही हेअरस्टाईल घातल्यानंतर सोडताना खूप जास्त केसांचा गुंता होतो आणि सोडताना थोडासा प्रॉब्लेम येतो. तर ही हेअरस्टाईल सोडत असताना एक तर तुम्ही डायरेक्टली जर रबर निघत असतील तर डायरेक्टली काढा, नाहीतर डायरेक्टली रबर जे आहे ते तोडून काढा. म्हणजे तुम्हाला ही हेअरस्टाईल सोडताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि केस तुटण्यापेक्षा कधीही रबर तुटलेले चांगले, नाही का. तर अशा पद्धतीने तुम्ही ही हेअरस्टाईल सोडू शकता. त्यानंतर अजून एक छोटीशी हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवते, म्हणजे जी की मी असंच रील्समध्ये पाहिली होती, म्हटलं तुमच्यासोबत ही शेअर करावी. तर इथे एक बांगडी घेतलेली आहे मी आणि बांगडीला मधून अशा प्रकारे एक रबर लावून घेतलेला आहे. आता हा रबर लावून घेतल्यानंतर बघा समोरून हाफ पार्टिशनमध्ये केस आपल्याला असे पाठीमागे घ्यायचे आहेत. आणि आता आपण जो मध्ये बांगडीचा रबर लावलेला होता ना तर त्याच्या एका बाजूला अशा पद्धतीने हात टाकून एका बाजूतून केस आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर त्या रबरवरून दुसऱ्या बाजूने, रबरच्या दुसऱ्या बाजूने हे केस जे आहेत ते बाहेर काढायचे आहेत आपल्याला. तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर समजून जाईल मी नेमकं काय केले, कशा पद्धतीने केलेलं आहे. आणि आता जेवढी बांगडी होईल तेवढी तुम्ही फिट करून घ्या आणि इथे तुमची छान अशी बांगडीची हेअरस्टाईल तयार होईल. म्हणजे मला वाटलं शेअर करावंसं म्हणून मी केली, कारण मी ही आत्ताच एक 2-3 दिवसापूर्वी पाहिली होती रील्समध्ये आणि मला थोडी बरी वाटली, म्हणूनसाठी म्हटलं तुमच्यासोबत ही शेअर करावी, काहीतरी नवीन असं. शक्यतो ना ही बांगडी जी आहे ती छोटीशी घ्या, ही थोडीशी मोठी झाली बांगडी आणि केस माझे थोडे पातळ आहेत त्यामुळे ती व्यवस्थित त्याच्यामध्ये फिट्ट बसलेली नाही आहे. पण जर तुम्ही छोटी बांगडी घेतलात तर त्याच्यामध्ये ती व्यवस्थित अशी बसून जाईल. त्यानंतरची आपली हेअरस्टाईल जी आहे ती आहे सागरवेणी. आणि सागरवेणीची हेअरस्टाईल मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली होती, पण तो खूप जुना व्हिडिओ होता त्यामुळे म्हटलं पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करावी. तर इथं सागरवेणी घालण्यासाठी समोरून मी थोडंसं पार्टिशन घेतलेलं आहे हातामध्ये. तुम्हाला जर एकदम समोरून जर स्टार्ट करायची असेल तर तुम्ही एकदम समोरून सुद्धा स्टार्ट करू शकता, पण अशा पद्धतीने जितके तुम्हाला केस हवेत ना, जिथून तुम्हाला स्टार्ट करायची आहे तिथे अशा पद्धतीने केस घ्या आणि तिथे फक्त 1-2 पेड घालून घ्या केसांचे, जसं आपण वेणी बांधताना घालतो ना अगदी तशा पद्धतीने. त्यानंतर एका हातामध्ये अशा पद्धतीने ते पेड पकडून दुसऱ्या हाताने एका बाजूने थोडेसे पार्टिशन आपल्याला अशा पद्धतीने अंगठ्याने किंवा मग अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने अशा पद्धतीने पाठीमागे घ्यायचं आहे. आणि ते घेतलेलं जे पार्टिशन आहे ते पाठीमागे जे आपण पेड पकडलेलं आहे किंवा वेणी पकडलेली आहे ना त्याच्यावरच्या एका पेडामध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि पुन्हा इथं आपल्याला एक पेड जो आहे तो घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा सेमच करायचं आहे आपल्याला. दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं पार्टिशन घ्यायचं आहे आणि जी वेणी आपण दुसऱ्या हातामध्ये पकडलेली आहे ना त्या एका वेणीच्या पेढामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ते जे केस आहेत ते घेऊन जायचे आहेत आणि पुन्हा त्याची वेणी बांधायची आहे. असं करत करत म्हणजे हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करत जायचं आहे अगदी खालीपर्यंत आणि पूर्ण जी आपली सागर वेणी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. तर बऱ्याच जणींना ही वेणी खूप अवघड वाटते, पण एकदम सोपी आहे. जर तुम्ही 1-2दा ट्राय केलात ना तर तुम्हाला एकदम इझिली ही वेणी जी आहे ती जमून जाईल. तुम्हाला जिथून स्टार्ट करायची आहे ना समोरून, तिथून थोडासा केसांचा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला फक्त आणि वेणी बांधायची आणि त्या वेणीच्या प्रत्येक पेडामध्ये दोन्ही बाजूचे थोडे केस ॲड करत ही वेणी आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. एकदम सुंदर अशी ही वेणी तयार होते आणि अगदी शेवटपर्यंत याची मी वेणी बांधून घेतलेली आहे. आता ही वेणी बांधून झाल्यानंतर तुम्हाला जर असंच हवं असेल तर तुम्ही अशीच ठेवू शकता, अगदी सिंपल अशी. पण आपण याला थोडंसं अजून डेकोरेटिव्ह बनवणार आहोत. त्यासाठी मगाशी जे मी यूपिनमध्ये टाकलेले मोती वापरलेले आहेत ना तर तेच इथे मी वापरणार आहे. तर ही शेवटपर्यंत वेणी आपल्याला घालून घ्यायची आहे. आणि जर तुमचे हेअर खूपच जास्त लॉंग असतील तर मग शेवटचा जे पार्ट आहे तो तुम्ही असा समोर घेऊन त्याची मग व्यवस्थित अशी वेणी बांधून घ्या. खाली छान असा ब्लॅक कलरचा रबर घालून घ्या आणि इथं आपली वेणी सुंदर अशी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण
मगाशी जसे आपण त्या वेणीमध्ये मोती टाकलेले होते ना, अगदी तशाच पद्धतीने इथे सेंटरला वेणीमध्ये मोती टाकून घेणार आहोत. याच्यामुळे हा जो लुक आहे ना, अगदी फंक्शनल, म्हणजे अगदी कोणत्याही छोट्या मोठ्या फंक्शनसाठी तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता. आणि जर नॉर्मल जर घालत असेल तर मग मोती लावायची काहीच गरज नाही, अगदी आहे तशी सिंपल ठेवू शकता. पण जर फंक्शनसाठी हवं असेल तर तुम्ही असं करा. तर कशा वाटल्या या हेअरस्टाईल तुम्हाला? आय होप तुम्हाला आवडल्या असतील. आणि जर तुम्हाला या हेअरस्टाईल्स आवडल्या असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हे सुद्धा सांगा की यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.